जुन्या काळी तुम्हाला सांगतो, करमणुकीचे काही साधनं नव्हते. रेडिओ नावाचा एक विषय होता. आमच्या वडिलांनी तर एक मोठा रेडिओ घरात घेऊन ठेवलेला होता. पण बहुतेक गावामध्ये गळ्यामध्ये रेडिओ लाटकून फिरणारे अनेक माणसं होते आणि रेडिओचा आवाज ते खूप मोठा करायचे, कारण त्यांना असं दाखवायला लागायचं की माझ्याकडे रेडिओ आहे. आणि बाकीच्यांनाही आनंद वाटायचा, आवाज मोठा कर, कारण आम्हाला ऐकायला मिळते. गाणे सुश्राव्य होते, ऐकावे असे गाणे होते. किशोर कुमार वगैरे, रफी, बिनाका गीतमाला त्या काळामध्ये होती. म्हणजे गायक पूर्ण वेळ गायचा, संगीतकार आधीमध्ये वाजवायचा. आता संगीतकार पूर्ण वेळ वाजवतो आणि जिथे संधी मिळेल तिथं गायक गाऊन घेतो. असे नवीन गाणे आहेत, समजायला अवघड आहेत ते. तर त्या काळात ते असं छान ऐकावे श्रवणी असे गाणे होते. रेडिओला इतकं महत्त्व होतं की हुंड्यामध्ये रेडिओ द्यायचे. म्हणजे त्या काळामध्ये नवरदेव सांगायचा, माझ्या लग्नात माझ्या हुंड्यात मला रेडिओ मिळाला. म्हणजे त्यावेळेस लग्न झाल्यानंतर 2 रेडिओ घरामध्ये यायचे. म्हणजे एकाला बंद करायची सोय होती, दुसरा बंदच होत नव्हता. 4 बँडचे 6 बँडचे असे, काहींना बँडच नसायचे. नेमकं बटन बंद करायचं कुठलं आहे तेच सापडत नसायचं. तर असे ते गंमत त्या काळामध्ये होती. पण माणसं आनंदी होते.